आपण काल ते पाहिलं फ्री फॉल पाहिला होता आपण, आणि तेवढ्यात आपली रेडी केली आणि हा टॉपिक राहिला आपला, बरोबर आहे बेटा. तर पहा बेटा, फ्री फॉल म्हणजे काय असतो की ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट हा वरून खाली पडत असतो आणि खाली पडत असताना जर त्या ऑब्जेक्टवर फक्त एकच फोर्स आपल्याला होत असेल, आणि तो कोणता फोर्स बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असेल, तर त्याला आपण डॅश असं म्हणत असतो. सांगा बरं का बेटा, यस, फ्री फॉल असं म्हणतो. ऑब्जेक्ट इज अंडर फ्री फॉल असं आपण त्याला म्हणतोय. त्या सर्वांना व्हेरी गुड. म्हणजे जो फ्री फॉल आहे तर इट इज एक्झॅक्टली पॉसिबल ऑन द अर्थ, नॉट वेर इट इज पॉसिबल, इट इज पॉसिबल इन द व्हॅक्यूम. अर्थवर का पॉसिबल नाही बेटा, तर सिम्पल आहे ना. सांग काय पॉसिबल नाही सर, कारण अर्थवर काय सांगा बरं का सर, अर्थवर सांग बेटा काय अर्थवर, सर अर्थवर वेगवेगळे फोर्स आहेत. कोणते कोणते वेगवेगळे फोर्स आहेत बेटा सांग बरं का. सर अर्थवर आहे कोणता, हा करेक्ट आहे. एक आहे फ्रिक्शनल फोर्स, जे की कुणामुळे तयार होतो, वातावरणामुळे तयार होतो. कोणता फोर्स बेटा, फ्रिक्शनल फोर्स. कोणता फोर्स, फ्रिक्शनल फोर्स. आणि दुसरा फोर्स आहे त्याचं नाव आहे बायर्ड फोर्स, किंवा त्याला आपण दुसरं एक नाव सांगितलं होतं काल, सांगा बरं का, अपथ्रस्ट फोर्स. कोणता फोर्स बेटा, अपथ्रस्ट फोर्स असं त्याला म्हटलं होतं. आज मी व्हिडिओ दाखवतो आता कंपल्सरी, ठीक आहे. माझ्या the value of V is same for all the objects at a given place on the. आणि आपण ज्यावेळेस अर्थच्या दृष्टिकोनाने कन्सिडर करतो, अर्थच्या दृष्टिकोनाने कन्सिडर करत असताना आपण जी G ची व्हॅल्यू आहे ती जवळपास सर्वांना सेम करतो, जे की अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती आहे, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर आपली व्हॅल्यू आहे. पण एक्झॅक्ट तशी आहे का रे बेटा, नाही. सर आजपासून तुम्ही माउंटेन्स वर गेला, गेलात तर सर व्हॅल्यू बदलणार आहे. मरीना ट्रेंचच्या सर्व डिपेस्ट ओशन पॉइंटला गेला सर तिथे व्हॅल्यू बदलणार आहे. अर्थच्या सेंटरला गेलं तर सर तिथे सुद्धा व्हॅल्यू बदलणार आहे. म्हणजे आपल्याला काही ना काही करावं लागेल ना. सरासरी जसं आपल्या शरीराचं आपण सरासरी तापमान धरतो, पण सर्वांचं सेम असतं का बेटा, कुणाचं कमी थोडं, कुणाचं जास्ती, पॉईंट मध्ये थोडं थोडं त्या ठिकाणी फरक असतो. आता पृथ्वीवर जे काही पाण्याचा पर्सेंटेज आहे, आपण काय करतो, ऍव्हरेज काढतो, सरासरी काढतो, झाडं वगैरे त्याची सरासरी काढतो. तसंच आहे ऑब्जेक्ट in respect of their masses or any other properties, when traveler from same height and quality will reach the earth at the same time. सांगते काय बघा या ठिकाणी. सपोज दॅट एखादी बॉल आहे आणि एखादी पाण्याची बॉटल आहे, ठीक आहे, पाणी आहे आणि इकडे बॉल आहे. दोन्ही वरून खाली पडू लागले. दोन्ही वरून खाली पडताना आता जो काही बॉल आहे त्याची प्रॉपर्टी वेगळी आहे बेटा, आणि जो पाणी आहे त्याची प्रॉपर्टी वेगळी आहे. हा सॉलिड आहे तर तो काय लिक्विड आहे. पण बाळाला खाली पडत असताना दोन्ही सेमच पडतात. का सेम पडतात, का पडतात, कारण जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्या होत आहे दोघांवर सेम होत आहेत. पण प्रॅक्टिकली जर पाहायला गेलं तर तसं होत नाही. का होत नाही सर, तिथं आता तुम्ही जे शिकलो आम्हाला दोन फोर्स तिथं अप्लाय होतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी कुठे आम्हाला दिसत नाही. आणखीन एक एक्झाम्पल सांगायचं गेलं, काल मी तुम्हाला सांगितलं होतं, एक कागदाचा तुकडा वरून टाकला आणि मी एक दगड टाकला. पहिला कोण जातो, दगड जातो, कागदाचा तुकडा जातो का, नाही जात. का, त्याची डेन्सिटी वेगळी आहे, ह्याची डेन्सिटी वेगळी आहे. त्याच्यावर बाहेर फोर्स जास्ती आपल्या होऊ लागलाय, पण त्या ह्याच्यावर होत नाही, होतो पण ऍज कम्पेअर टू त्या कागदापेक्षा त्याच्यावर कमी होतो. मग मला सांगा, व्हेर इट इज पॉसिबल, इट इज पॉसिबल इन द व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये पाण्याचा थेंब असू द्या या 100 किलोचा दगड असू द्या, दोघांना जर आपण सेम हाईटून टाकलं तर दोन्ही सुद्धा काय होतात सांगा बरं का, एक्झॅक्ट सेम टाईपला खाली पडतात. काय म्हटलं बेटा, एक्झॅक्ट सेम टाईपला खाली पडत असतात. आता एक्सपेरिमेंट आहे, गॅलिलिओ नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्यांनी काय केलं, एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला 1590 साली. कधी केला बेटा, 1590 ला. कुठे केला, एक इटलीची सिटी होती, इटालियन सिटी होती, आणि त्या सिटीचं नाव होतं पिझ्झा. काय नाव होतं बेटा, म्हणजे इडली होतं. इटली आहे म्हणजे इडली नाही, इटली इट इज दॅट इज कंट्री. जगामध्ये सर्वात स्मॉलेस्ट कंट्री जी आहे व्हॅटिकन सिटी, त्या इटलीच्या मध्यभागी आहे, ठीक आहे. म्हणजे तिथून अख्ख्या जगाचे जे शहर तिथून कारभार चालतो व्हॅटिकन सिटीचा. व्हॅटिकन सिटी आहे तिथे एक शहर आहे पिझ्झा. त्या ठिकाणी काय केलं, त्याने एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं. त्यांचं काय केलं की ड्रॉपड 2 स्पेअर ऑफ डिफरंट मासेस ऑफ द लिव्हिंग टावर ऑफ पिझ्झा टू डेमॉन्स्ट्रेट बोथ द स्पेअर इच द ग्राउंड ऍट द सेम टाइम. त्याने काय केलं, तो लिव्हिंग टावर आहे, बेस झालेला टावर जो आहे पिझ्झा, तिथं काय केलं, 2 वस्तू घेतलं आणि दोघांना वर खाली टाकलं. काय लक्षात आलं, वेन वी ड्रॉप द फिगर पंख
आणि ज्यावेळेस आपण हेवी स्टोनला आपण सेम टाईमला त्या हाईट वरून ड्रॉप करू त्यावेळेस ते डू नॉट रीच द अर्थ ऍट द सेम टाइम. ते एक्झॅक्ट अर्थला तुम्ही सेम टाइमला पोहोचतात का नाही पोहोचत. द फिगर एक्सपिरियन्सेस अ डॅश डॅश फोर्स. कोणता फोर्स बेटा बायॉट फोर्स अँड दुसरा कोणता होता फ्रिक्शनल फोर्स. आले का बघा बरं का बायॉट फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स आणि कुणामुळे तयार होतो हवेमुळे एअरमुळे तयार होतो. अँड देअरफोर गॉड्स आणि हा जो फिगर आहे तो काय करतो वरच्या साईडला प्लॉट करतो. When we drop a figure and hit it so at the same time from the height, they do not reach the earth at the same time. त्या पृथ्वीवर अर्थवर सरफेसवर सेम टाइमला पोहोचत नाही कोण फिगर आणि बॉल दोन्ही पोहोचत का बेटा नाही पोहोचत. ते आपण इथे दाखवू युट्यूबला. तर फिगर एक्सपिरियन्सेस बायॉट फोर्स आणि फिगर कोणता फोर्स एक्सपिरियन्स करतो सांगा बेटा. आणि दुसरा एक फोर्स होता नाव सांगा फ्रिक्शनल फोर्स. कोणता सांगा लवकर फ्रिक्शनल फोर्स. एक आहे कोणता बायॉट फोर्स आणि दुसरा कोणता सांगा बरं का बेटा फ्रिक्शनल फोर्स. कमॉन सांगा कोणतं बेटा कमॉन. एक आहे बायॉन फोर्स आणि दुसरा सांगा बेटा हा परत एक बायॉन आणि दुसरा कोणता फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल कुणामुळे तयार झाला फ्रिक्शनल कुणामुळे तयार झाला हा कशामुळे फ्रिक्शनल हा एअरमुळे तयार झाला घर्षणामुळे तयार झाला ना हवेमुळे. एक मिनिट पुढे पहा बेटा. When we drop even at the heavy stone at the same time from a height, they do not reach the earth at the same time. The figure experiences a buoyant force and the frictional force due to the air. Due to the air. First, they पहा the buoyant force and the frictional force on the stone. आलं बघा मी म्हटलेलं is much less खूप कमी आहे than the weight of the stone. म्हणजे त्या स्टोनचा जो काही वजन आहे त्या वजनापेक्षा त्याच्यावर जो अप्लाय होणारा बायॉट फोर्स आहे तो खूप कमी आहे. जर तो बायॉट फोर्स जर त्या स्टोन पेक्षा जर जास्ती असला असता तर त्या कंडिशन मध्ये काय झालं असतं तो सुद्धा कसा आला असता त्या पंखासारखा खाली आला असता. मग काय होतं त्याच्यामुळे काय झालं जे बायॉट आणि फ्रिक्शनल फोर्स आहे स्टोनवर जे अप्लाय होतात विशेष करून स्टोनवर हा खूप कमी फोर्स असतो. त्यामुळे इट डज नॉट अफेक्ट द स्पीड ऑफ स्टोन. त्याच्यामुळे जे काही दगडाची स्पीड आहे खाली येताना त्याच्यावर तेवढा प्रभाव पडत नाही. पण प्रभाव कुणावर पडतो बेटा एअरवर. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्या स्टोनवर बी प्रभाव पडतो काही 100% पडतो थोडा कवना पडतो जी की निग्लिजिबल आहे. जसं आपण पहिल्यांदा शिकलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स चॅप्टर मध्ये का तेच आहे तेच वाक्य आहे सॉरी काय शिकलं होतं त्या न्यूट्या खाली बसला झाडाच्या त्या डोसक्यात पडलं काय ऍपल. मग त्याला प्रश्न पडला ऍपलच का बरं पृथ्वी ऍपलकडे गेली असेल दोघे एकमेकाकडे गेले पण आपल्याला सिंपल लॉजिक माहित आहे पण ते तिकडे का बरं जात नाही सांगा बरं का बेटा सांगा. सर मास ऑफ द ऍपल इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू द अर्थ. मग त्याला प्रश्न पडला ते काय की फिरलाल्यावरी फिरलाल्या चंद्र आहे वरी म्हणजे त्याचं बी काहीतरी होत असेल. मग त्याला पुन्हा काय झालं की मून काय करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सर्ट करतो आणि पृथ्वी कुणावर करते त्याच्यावर म्हणजे दोघे एकमेकावर प्रेम करतात. त्याने ह्याच्यावर करताय त्याला त्याच्यावर. ओके. Recently, scientists performed this experiment in the vacuum. हा एक्सपेरिमेंट कुठे परफॉर्म करण्यात आलेला आहे व्हॅक्यूम. आणि त्या ठिकाणी दाखवण्यात आलं की जो फिगर आहे पंख आहे आणि जो स्टोन आहे इट रीच द अर्थ ऍट द सेम टाइम. व्हॅक्यूम मध्ये व्हॅक्यूम अनालाइज करा जो स्टोन आहे आणि जो तुमचा फिगर आहे ते दोन्ही काय करतात एकाच वेळेस त्या ठिकाणी जातात. एक्सपेरिमेंट
If you drop a metal ball and a feather together, the metal ball will fall first, and the feather later. Ball पहिला पडला आणि The metal पुढे ball लागला is ball. heavier than the feather. But if you drop them in a vacuum chamber, they will fall at exactly the same time. This happens because in a vacuum, the weight of an object does not matter. If you drop a metal. काय होतंय का? पहिल्यांदा एक स्टोन होता वेगळं होता. पहिला कोण पडतो? स्टोन पडतो. का बरं पडतो? कारण जो बायंट फोर्स आहे तो मच लेस आहे ऑन द स्टोन ऍज कम्पेअर्ड टू द स्पिलर. ओके, गॉट इट. दुसरा पॉइंट, तो दोन्ही एकच का पडले लक्षात घ्या. एक वाक्य लिहून घ्या चालतं. व्हॅक्यूम मध्ये वेट डज नॉट मॅटर. वेटचा काही प्रभाव नसतो. एकाचा 1 क्विंटल वजन राहू दे, एकाचं 1 ग्रॅम वजन राहू द्या, दोन्हीचं सेमच लिहा. व्हॅक्यूम मध्ये व्हॅक्यूम डॅश मारायचं. वेट डज नॉट मॅटर इन द व्हॅक्यूम. वेट does not matter in the vacuum. Weight 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 does not matter in the vacuum. झालं बेटा सर्वांचं? नेक्स्ट कळलं नाही एक्सपेरिमेंट मला. If you drop a metal ball. हवा बाहेर काढून लागलं मध्ये याला व्हॅक्यूम करत आहे काही शिरपुरावरी बरोबर आहे. We all know that if you drop a feather and a cube of metal at the same time, the cube is going to hit the ground first. But what if I suck out all the air? Well, here's what that would look like. So without air, the cube and the feather fall at the exact same rate. That's because the pull of gravity is proportional to the mass of an object. So the more mass it has, the harder gravity pulls on it. But also, the more mass it has, the harder it is to start moving because of its inertia. So ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय सांगा? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आपण 2 एनर्जीचे टाईप शिकलो होतो आठवा. कायनेटिक एनर्जी आणि दुसरा काय होता? पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय बेटा? ज्यावेळेस वस्तू एखादी मोशन मध्ये असते, मोशन मध्ये वस्तू राहिल्यानंतर त्याच्यावर कोणती काय असतं? त्याच्यावर कायनेटिक एनर्जी. आणि एखादी वॉटर आहे आपण रिझर्वायर मध्ये उंच ह्याच्यामध्ये साठवून ठेवलं तर त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते? पोटेन्शियल एनर्जी असते. किंवा आता समजा इथे बॅलर आपल्या इथं सपोज आहे आपला बॅलर, त्या बॅलर मध्ये पाणी आहे. तर त्या बॅलर मध्ये पाणी आहे, मला सांगा पाण्याला खाली जाण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला काही अप्लाय करायची आवश्यकता आहे का? फोर्स वगैरे नाही. त्या ठिकाणी ऑटोमॅटिक ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करणार आहे? त्याला खाली घेऊन जाणार आहे. पण वरचं माझं बॅलर मधलं पाणी संपलं आहे आणि मला पाणी वरी पाहिजे तर मला काय करावं लागेल? मोटर लावावं लागेल. आलं ना पाणी वरी. पण आता खाली जायला त्याला आवश्यकता आहे का बेटा? नाही. ते कशामुळे आवश्यकता नाही सांगा बरं का बेटा? तर इट इज ड्यू टू द डॅश डॅश. कशामुळे रे? कशामुळं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे. कशामुळे बेटा सांगा बरं का? ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर काय अप्लाय करायची गरज आहे का? नाही. आहे गरज नाही. पण आता मला मी एक सांगतो त्याच्यामध्ये महत्वाचं लक्ष द्या. ह्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी आता सांगितलं की उंचावर जे साठवलेलं पाणी आहे. आता मी समजा आणि मोठा इथं धरली, सोडल्या कुठं जाणार आहे? खाली जाणार आहे. तर त्या रिमोट मध्ये सुद्धा कोणती एनर्जी आता आहे? उंचावर धरलोय म्हणजे कोणती एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. We have studied potential energy in the last chapter. The energy stored in an object because of its position. महत्वाचं वाक्य मिळेल का? The energy stored in an object म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जी काही एनर्जी स्टोअर करण्यात आलेली आहे. काय म्हणतो बेटा? एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जी काही काय स्टोअर करण्यात आलेली आहे? एनर्जी. काय स्टोअर करण्यात आलेली आहे? एनर्जी. जी काही एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जी काही एनर्जी स्टोअर करण्यात आलेली आहे कशामुळे? त्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमुळे.
किंवा त्या ऑब्जेक्टच्या स्टेटमुळे. परत समजून घ्या, एक आहे ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्ट मध्ये काय स्टोअर करण्यात आलेली आहे? एनर्जी. आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये जे एनर्जी स्टोअर करण्यात आलेली आहे ती कशामुळे स्टोअर करण्यात आलेली आहे तुम्ही मला सांगा? त्या ऑब्जेक्टच्या स्टेटमुळे म्हणजे अवस्थेमुळे या त्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमुळे. दोन्ही सेम असतात. त्याला काय म्हटलं जातं? पोटेन्शियल एनर्जी. ते तर आपल्याला माहिती झालेलं आहे, तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. मला माझ्या मागे एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ its position or state is called dash dash. Yes, potential energy. These energy is relative and increases as we go to greater height from the surface of the earth. नवीन एक एक्सपेरिमेंट होतं बघा. ऑब्जेक्ट ग्राउंडला राहिल्यानंतर कायनेटिक एनर्जी काढा, पोटेन्शियल काढा आणि टोटल काढायचा होता. एक हाईटला गेलता, परत त्याला मिड पॉइंटला काढायचं होतं आणि पुन्हा एक उंचावर गेला होता, तिथे एकदा काढायचं होतं तुम्हाला. बरोबर आहे? बघ आपण ग्राउंडला तर काय घेऊन जातो ना आपण त्या ठिकाणी. असो, आता इकडे काय बेटा काय म्हणतो या ठिकाणी? जसं जसं आपण काय करू, जी एनर्जी आहे ती रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्ह म्हणजे काय? सिक्वेन्स मध्ये. म्हणजे काय? ज्यावेळेस आपण अर्थच्या सरफेस पासून वरी जाऊ त्या ऑब्जेक्ट मध्ये रिलेटिव्हली म्हणजे कंटिन्युअसली, रिलेटिव्ह म्हणजे वरी जाताना त्याच्यामध्ये सातत्याने काय होतं माहितीये का? इन्क्रीज होतो. काय इन्क्रीज होतो? पोटेन्शियल एनर्जी. लक्षात आलं? म्हणजे समजा एक ऑब्जेक्ट आहे पृथ्वीपासून 2 किलोमीटर उंचावर. आलं लक्षात? त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल एनर्जी ही कशी असते? जास्त असते ऍज कम्पेअर टू आपल्या बिल्डिंग मध्ये असलेल्या पाण्यापेक्षा, म्हणजे आपल्या टेरेसवर. आता एक दुसरा ऑब्जेक्ट आहे, तो आहे 5 किलोमीटर उंचावर. पण आता मला तुम्ही सांगा, जो 5 किलोमीटर उंचावर जो ऑब्जेक्ट आहे त्याचा फोर्स जास्ती आहे, ग्रॅव्हिटेशनल सॉरी पोटेन्शियल एनर्जी जास्ती आहे का 2 किलोमीटरची बेटा? 5 किलोमीटरची. का? तिथं तेच सांगताय ना. काय सांगू लागलं की ज्यावेळेस आपण अर्थच्या सरफेस पासून वरी जाऊ त्याच्यामध्ये डॅश डॅश इन्क्रीज होतो, पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होत असते. We have assumed that the potential energy of an object of mass m at a height h from the ground is mgh. पण याला काय सांगितलं? सिंपल आहे. तर इथे फॉर्म्युला सांगितलं. काय फॉर्म्युला सांगितलंय? सर त्या ठिकाणी फॉर्म्युला आम्हाला पाठ आहे. काय फॉर्म्युला सांगा बरं का बेटा? आठवा बरं का? पोटेन्शियल एनर्जी काय बेटा? एफ जी एच. आठवलं? कायनेटिक एनर्जीचं काय होतं सांगा बरं का बेटा? 1/2 एफ बी स्क्वेअर. करेक्ट आहे? माहिती ना? माहित असेल तुम्हाला. माहिती ना बेटा? फॉर्म्युले दोन्ही आहेत. 9वीला होते, 8वीला होते. 8वीला होते का तुम्हाला? होतं का? चला मग मला सांगा, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी? आता ह्याच्यामध्ये काय? व्हॉट इज द डेफिनेशन? द एनर्जी स्टोर्ड इन एन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स मोशन. इथं मोशन आणि पोटेन्शियल मध्ये पोझिशन. इथं मोशन आणि तिथं काय म्हणायचं? पोझिशन. ठीक आहे? पहा, द एनर्जी इज रिलेटिव्ह. जे झालं आपलं, तुम्ही हॅव अज्युम्ड दॅट पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास एफ ऍट अ हाईट एच फ्रॉम द ग्राउंड. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट उंचावर आहे, त्या ऑब्जेक्टला जो काही पोटेन्शियल एनर्जी आहे ती कसं डिसाईड केली जाते बघा बेटा? सर एम जी एच टी. म्हणजे काय? एम म्हणजे काय बेटा? समजा एक बॉल आहे, त्या बॉलचं काय मास 10 किलो 30 किलो जेवढा असेल तेवढा असेल. पुन्हा काय बेटा? जी. जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे? आणि पुन्हा एच. एच म्हणजे काय बेटा? तो ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेस पासून किती उंचावर आहे ते. त्याच्यानुसार काय डिसाईड केलं जातं? त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी. लक्षात राहील तुमच्या? काय म्हणतो सांगा? एम म्हणजे काय? मास ऑफ ऑब्जेक्ट. जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट बाय द अर्थ. पृथ्वी करते ना. आणि पुन्हा एच म्हणजे काय बेटा? हाईट ऑफ दॅट ऑब्जेक्ट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थ पासून तो किती उंचावर आहे तो. वी हॅड. ठीक आहे? नेक्स्ट बघा, जर समजा हा ऑब्जेक्ट आहे ग्राउंडवर. कुठे बेटा? ग्राउंडवर. कुठे आहे? ग्राउंडवर. ग्राउंडवर हाईट किती दिसत जाते बेटा? 0. तो कोणत्याही वस्तूला जर 0ने गुणाकार केला तर काय सांगा? 0. मग लिहा, खाली लिहा. पोटेन्शियल एनर्जी 0 ऑन द ग्राउंड सरफेस ऑफ द अर्थ. पोटेन्शियल एनर्जी
is zero, potential energy is zero on the surface of earth, on the surface of earth, on the surface of earth, and gravitational force do not act on it, does not act on object, does not act on the object. लिहिलो. त्याच्यामुळे काय होतं बघा बेटा, तिथे खूप महत्वाचा पॉईंट आले, त्याला थोडं लक्ष द्यायचं. याचं काय होतं याला की अर्थच्या सरफेसवर जी व्हॅल्यू आहे जीची, त्याला किती धरलं जातं, झिरो धरलं जातं. आता का ते सांगतो ऐका. हे बघा, एच फ्रॉम द ग्राउंड, एमजी जो आहे ग्राउंडवर तो झिरो आहे, पोटेन्शियल एनर्जी झिरो आहे. वेन एच इज स्मॉल, एच म्हणजे काय, रेडियस, हाईट, सॉरी एच म्हणजे काय, हाईट. हाईट कुणाची, ऑब्जेक्टची, कुठून, अर्थच्या सरफेस पासूनची हाईट. लक्षात लागले कुठून बेटा, अर्थच्या सरफेस पासूनची हाईट इज समजा 2 किलोमीटर, पण पृथ्वीचा रेडियस किती आहे बेटा, 6400 आहे. आता 6400 मोठा का 2 मोठा बेटा, 6400. मग हा जो 2 आहे, 2 हा निग्लिजिबल आहे का नाही, जस्ट खूप खूप कमी आहे म्हणजे तो काय बेटा, निग्लिजिबल आहे. तो निग्लिजिबल असेल तर काय होतं बघा, बघा वेन एच म्हणजे हाईट ऑफ दॅट ऑब्जेक्ट खूप स्मॉल आहे ऍज कम्पेअर टू आजच्या रेडियसच्या, जी की 6400 किलोमीटर आहे. वी कॅन अज्युम जी टू बी कॉन्स्टंट, आणि अशा कंडिशन मध्ये जे स्मॉल जी आहे त्याला आपण काय धरतो बेटा, कॉन्स्टंट धरतो. काय धरतो आपण त्याला, सांगा बरं का, कॉन्स्टंट त्याला धरतो. त्याला कॉन्स्टंट धरतो बेटा, सांगा बरं का, जी लागणार रे, जीच्या व्हॅल्यूला काय धरतो आपण बेटा, कॉन्स्टंट. नाही सॉरी, जी कॉन्स्टंट असतो. येस, तर त्यावेळेस तो फॉर्म्युला जो आहे ऍज इट इज फॉर्म्युला आहे. बट फॉर ऍज इट इज फॉर्म्युला म्हणजे काय, म्हणजे सर तुम्ही आताच काय बोललो सर, तिसरा मजला चौथा मजल्यावर जी बॅलर आहे, बॅलर मध्ये पाण्याचा फॉर्म्युला काय बेटा, एमजीएच, हाईट, मास, आणि पुन्हा काय बेटा, ग्रॅव्हिटेशनल. कसं काय धरलं बेटा, तर जे तुम्ही हाईट म्हटला ना ते खूप कमी आहे. कशापेक्षा कमी आहे सांगता बेटा मला, रेडियस ऑफ द अर्थच्या तुलनेत. कशापेक्षा बेटा, रेडियस ऑफ द अर्थच्या तुलनेत. सो इट इज मोर अप्रोप्रिएट टू अज्युम द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू बी झिरो देअर. म्हणून काय केलं जातं की ह्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू आहे त्याला, सॉरी जी काही, सो इट इज मोर अप्रोप्रिएट टू अज्युम द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू बी झिरो देअर. म्हणून जे पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आहे त्याला काय करलं जातं, झिरो धरलं जातं. पण त्याच्यापूर्वी बघा, पण फॉर लार्ज व्हॅल्यूज ऑफ एच, लार्ज व्हॅल्यूज ऑफ एच म्हणजे कोणत्या, जे काही समजा सॅटेलाइट सेट मोठे मोठे, जे की 35,000 32,000 फिरतात, 180 किलोमीटरला 200 फिरतात, अशा कंडिशन मध्ये काय होतं माहिती आहे, सांगा. हाईट वाढली म्हणजे काय कमी होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हाईट वाढली म्हणजे काय कमी होतो बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होतो. आणि सातत्याने हाईट वाढली. फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द, एखादे ऑब्जेक्ट आहे जसं सॅटेलाइट वगैरे खूप लांब अंतरावर आहे, किंवा त्याच्यापेक्षा अजून दुसरं कोणते तर प्लॅनेट वगैरे जरा इन्फायनाइट डिस्टन्सवर त्या ठिकाणी जर ऑब्जेक्ट असतील तर त्या ठिकाणी काय केलं जातं की जो व्हॅल्यू ऑफ जी आहे काय असते, लिहून देतो तुम्हाला, व्हॅल्यू ऑफ जी इज झिरो ऍट द सेंटर ऑफ द अर्थ अँड ऍट द इन्फायनाइट डिस्टन्स. दुसऱ्या गॅलेक्सीचा तुला काही संबंध पडेल का, त्याचा फोर्स जर आपल्या होणार आहे का, नाही होणार ना. ती आहे Earth's gravitational force does not act on the object, so it is more appropriate to assume the value of potential energy to be zero there. म्हणून जी इन्फायनाइट डिस्टन्स अनंत अंतर आहे त्या अनंत अंतरावर जीची व्हॅल्यू काय बेटा, सर 0 आहे. हो किती आहे बेटा, 0. फॉर्म्युला काय होता तुझा, सर एम जी इंटू एच होता. सर हाईट वाढला आम्हाला मान्य आहे, पण तुझं काय की झिरो झाले. काय झिरो झाले, जी सर. आणि कोणत्याही वस्तूला जर आम्ही 0ने गुणाकार केलो तर काय येते रे बेटा, 0 येते. म्हणजे इन्फायनाइट डिस्टन्स होतं बेटा, हा इन्फायनाइट डिस्टन्सला एमजीएच फॉर्म्युला. पण जी काय सांगा बरं का, तरी मधला 0 आहे. सारच कायला सांगा 0, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी जो आहे तो 0 असतो. कुठे असतो बेटा सांगा बरं का, सर एक आहे इन्फायनाइट डिस्टन्स वर आहे आणि दुसरा आहे ग्राउंड वर आहे. कुठे आहे बेटा, ग्राउंड वर. लक्षात आहे, समजून घेतलं बरं का, समजायचं पूर्ण अंडरस्टँडिंग. आता काय बेटा, जर स्मॉल डिस्टन्सेस, समजा हाईट कमी आहे, स्मॉल डिस्टन्स आहे,
त्यावेळेस पोटॅन्शियल एनर्जी ही शून्यापेक्षा कमी असते. पोटॅन्शियल एनर्जी कुणापेक्षा कमी असते? कधी? स्मॉल डिस्टन्सेसला. किती बेटा? स्मॉल डिस्टन्सेसला पोटॅन्शियल एनर्जी काय असते? सॉरी, जी काही एनर्जी आहे पोटॅन्शियल एनर्जी कमी असते शून्यापेक्षा, त्यामुळे त्याला काय करतात? निगेटिव्ह. काय करतात? निगेटिव्ह. फॉर स्मॉलर डिस्टन्सेस किंवा फॉर स्मॉलर हाईट, फॉर स्मॉलर हाईट्स, फॉर स्मॉलर हाईट्स, फॉर स्मॉलर हाईट्स the potential energy is less than zero. The potential energy, the potential energy is less than zero. The potential energy is less than zero. The potential energy is कशापेक्षा less आहे? Less than zero. Less than zero. Less than zero. So potential energy is negative. Potential energy is negative. बघा, एखादे ऑब्जेक्ट आहे, where an object is at a height h from the surface of earth, अर्थच्या सरफेस पासून एखादे ऑब्जेक्ट h उंचीवर आहे, अशा कंडिशन मध्ये पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू फॉर्म्युला येतो मायनस GM डिवाइडेड बाय R प्लस H. मायनस GM डिवाइडेड बाय काय बेटा? R प्लस H. काय ते सांगायला होतं? मायनस GM डिवाइडेड बाय R प्लस H डिवाइडेड बाय काय बेटा? R प्लस H. पुढे आहे फॉर्म्युला बघा. हा ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्ट आहे, हाईटला आहे, सरफेस पासून अर्थच्या, त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी आहे इक्वल टू मायनस GM डिवाइडेड बाय R प्लस H ॲट हाईट. जी म्हणजे काय बेटा? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. व्हॅल्यू सांगा. मायनस 6.673 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. मास ऑफ अर्थ सांगा बेटा. 6×1024 किलोग्राम. मास ऑफ ऑब्जेक्टचा काही संबंध नाही. आर सांगा बरं का बेटा? रेडियस ऑफ अर्थ. काय बेटा? हे रेडियस ऑफ अर्थ आहे. आणि एच म्हणजे काय? हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हाईट ऑफ ऑब्जेक्ट कुठून? सरफेस ऑफ अर्थ पासून. फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ. आणि जी म्हणजे काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. व्हॅल्यू सांगा. 6.673 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम. पाठ पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. एकदा बघा बेटा, एकदा माझा टॉपिक वाचा. बघा, 1 मिनिट बघा. आता पाहिजे स्केप वेलॉसिटी. कोणती वेलॉसिटी बेटा? रॉकेट वगैरे जे असतात, सॅटेलाइट जे असतात, ते कुणाच्या भोवती फिरतात? पृथ्वीच्या भोवती. समजा
किंवा आपल्याला मून मिशन करायचं आहे तर मूनच्या भोवती फिरतात. समजा एखादी कॉमेट आहे, दुसरा प्लॅनेट आहे, मार्स आहे, त्याच्या सभोवताली फिरवायचे आहे, त्याचा मिशन करतात. त्या सूर्याच्या भोवती फिरवायचं त्याचा मिशन त्या ठिकाणी करतात. पहिला तर प्रश्न तुम्हाला असा पडला, तर एखाद्या ऑब्जेक्टला तर वरी फेकल्यानंतर तो ऑब्जेक्ट कुठं चालला बेटा? खाली चाललाय. गॉट इट? कुणामुळे चाललाय बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. असा प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला, कोणत्या गतीने जर ऑब्जेक्टला आम्ही फेकलो, कोणत्या गतीने जर आम्ही ऑब्जेक्टला वरी फेकलो तर तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून स्केप होईल. स्केप होईल म्हणजे काय? तो पुन्हा पृथ्वीवर येणार नाही किंवा आणण्यासाठी त्याला दुसरा फोर्स अप्लाय करणार आहे. हा जो काही आपण फोर्स अप्लाय करतो किंवा जे फोर्स अप्लाय करतो म्हणजे काय करतो? त्याच्यामध्ये गती निर्माण करतो, त्याच्यात वेलॉसिटी आपण एक्झर्ट करतो. आणि एखाद्या रॉकेटला जर समजा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर टाकायचं असेल, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पूलच्या बाहेर जर टाकायचं असेल फोर्सच्या, किंवा त्याला रोटेट करायचं असेल, तर त्याची स्केप वेलॉसिटी ही जास्ती असायला पाहिजे. अंदाजा मला लक्षात नाही तरी सांगतो मी, सुटेल मे बी, तर एकदा चेक करा. स्पेस मिशन मध्ये आहे 11 नियर बाय, बरं का, खाली वरील आहे, सॉरी, 11.2 किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर, सॉरी सेकंद, सॉरी 11.18 का 2 काहीतरी असायला, ठीक आहे, राऊंड फिगर करा ना. 11.2 किलोमीटर पर सेकंद मीन्स एका सेकंदात किती अंतर कापलं पाहिजे? नाही इथं एका सेकंदामध्ये 11 किलोमीटरच्या वरी अंतर कापलं पाहिजे. म्हणजे मी 3 सेकंदात इथून नळेगाव, 6 सेकंदात लातूर, एवढी त्याची गती असायला पाहिजे. जर एवढी गती असेल त्याच कंडिशन मध्ये तो ऑब्जेक्ट काय होतो? अर्थच्या जो काही ग्रॅव्हिटेशनल जो फील्ड आहे त्याच्या बाहेर निघून जातो. निघून जातो म्हणजे परमनंट नाही, निघून म्हणजे फिरतो पृथ्वीच्या भोवती. म्हणजे जो एक्झॅक्ट आपल्या जो स्केप होतो, जे खाली पडायचा ना त्याच्यातून स्केप होतो. आणि हे एवढं जो काही आपल्याला वेलॉसिटी लागते, या वेलॉसिटीला स्केप वेलॉसिटी असं म्हणतात. काय म्हणतात बेटा? लक्षात राहील तुमच्या? काय म्हणतात त्याला सांगा? स्केप वेलॉसिटी. म्हणून ते चॅप्टर झालं का आपल्याला खरं तर स्पेस मिशन चॅप्टर घ्यायचं होतं. बघू काय करायचं ठरवू आपण. पाय बेटा, we have seen that when a ball is thrown upward, आपण पाहिलेलं आहे ज्यावेळेस आपण एखाद्या बॉलला वरी टाकतो, ऑफ मध्ये टाकतो, टाकल्यानंतर its velocity decreases because of the gravitation of the, म्हणजे काय? we have seen that when a ball is thrown upward, ज्यावेळेस आपण एखाद्या बॉलला वरी फेकतो, वरी फेकल्यानंतर त्या बॉलची मी पेनला वरी फेकतो का, काय झालं? एक पेन टिपिकल हाईट पर्यंत गेली, खाली पडू लागली खाली. म्हणजे वरी वरी जाताना पेनची काय कमी होऊ लागली? वेलॉसिटी कमी होऊ लागली. आणि पेन किती वरी जाणार आहे कशावर डिपेंड आहे? मी अप्लाय करणाऱ्या फोर्सवर आहे. मी जेवढा जास्त फोर्स अप्लाय करेल तेवढी माझी पेन वरी जाणार आहे. आणि पण त्या मी अप्लाय केलेल्या फोर्सला दुसरा फोर्स त्याला काय करतो? कट करू लागलाय, कट 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 करू लागलाय. कोण कट करू लागलाय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ये बेटा ये नाही जात नाही, ये जात नाही, ये कोण म्हणतंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला जातो म्हणलं का नाही? येस म्हणते. कोण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पहा बेटा, एका पॉइंटला मी एका ढकललं वरी, इथपर्यंत पेन आली, इथून पुन्हा खाली येऊ लागली. म्हणजे काय झालं? ह्या पॉइंटला इथं पेनची वेलॉसिटी काय झाली? 0. काय झाली? 0. आता पेन खाली पडू लागली. म्हणजे या पेनवर फक्त एकच फोर्स अप्लाय होऊ लागला, डॅश डॅश फोर्स होऊ लागला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स बेटा? Gravitational force. The velocity becomes 0 after reaching the central height, and after that the ball starts falling down. म्हणजे काय होतं? एखाद्या टिपिकल हाईटला गेलं, त्या बॉलची वेलॉसिटी डॅश डॅश होते, 0 होते. 0 झाल्यानंतर तो बॉल कुठे पडायला लागतो? खाली पडायला लागतो. खाली म्हणजे कुठं? तुझ्या खाली नाही, पृथ्वीकडे पडायला लागतो. तो पुढे पहा बेटा, इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स वेलॉसिटी. आता सांगितलं मी ह्या पेनला वरी किती जोरात टाकणार आहे. म्हणजे मी काय अप्लाय करतोय? फोर्स अप्लाय करतोय. फोर्स अप्लाय केलं म्हणजे त्याच्यामध्ये काय निर्माण झाली? वेलॉसिटी निर्माण झाली. आणि जे सुरुवातीची वेलॉसिटी असते त्याला म्हणतात इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी म्हणतात. म्हणजे काय? हे महत्वाचं आहे.
मॅक्सिमम हाईट डिपेंड्स अपॉन किंवा मॅक्सिमम हाईट रिच्ड बाय ऑब्जेक्ट. मॅक्सिमम हाईट रिच्ड REACHED मॅक्सिमम हाईट reached by object always depends upon initial velocity कोणती वेलॉसिटी बेटा इनिशियल वेलॉसिटी. आता न्यूटनचा तिसरा नियम घेऊ बेटा. आता न्यूटनचा तिसरा नियम बघा. काय न्यूटनचा तिसरा नियम सांगा बरं का. ऍक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ऍक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. त्याच्यावर कोण काम करतं रॉकेट लॉन्चिंग. ठीक आहे. तर न्यूटनचा तिसरा लॉ काय सांगा. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. आता सांगितलं होतं मागच्या पण याच्यामध्ये सांगितलं जो काही ऑब्जेक्ट आहे खाली पडू लागला आणि त्या ऑब्जेक्टवर काय होऊ लागला फोर्स अप्लाय होतो पण डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये होतो. आणि डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये कोणता फोर्स अप्लाय होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. डायरेक्शन अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे डाऊनवर्ड आहे. म्हणून जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतात का निगेटिव्ह घेतात निगेटिव्ह घेतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे ए बरोबर काय आहे बेटा मायनस ए म्हणजे काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय मीटर पर सेकंड युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ग्रॅव्हिटेशनचा सुद्धा काय बेटा त्या दोघांचा जो युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. वाटेल सर्वांना. आताच आपण काय म्हणलं सर ह्या ठिकाणी इनिशियल वेलॉसिटीवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे बेटा इनिशियल वेलॉसिटीवर डिपेंड आहे. आता ऑब्जेक्ट वरून जमिनीवर आलाय. ऑब्जेक्ट जमिनीवर आलाय म्हणजे तो रेस्ट पोझिशनला आहे. पहिला मी काय केलं अप्लाय केलं. हे कोणता फोर्स बेटा इनिशियल. ह्या पॉइंटला आला समजा इथं फोर्स किती झाला 0. म्हणजे इथं आला म्हणजे कोणता हा झाला इनिशियल आणि हा झाला फायनल. मी वरी टाकलो म्हणजे कोणता झाला इनिशियल. इथं आला इथं काय झाला 0. इथे वेलॉसिटी काय झाली ती सांगा माझी 0. फायनल वेलॉसिटी काय झाली सांगा माझी 0. व्ही म्हणजे कोणती वेलॉसिटी असते सर फायनल वेलॉसिटी कोणती असते बेटा सांगा लवकर. फायनल वेलॉसिटी किती आहे बेटा सांग बरं. आता पॉईंट सर हे पेनला वरी घेतलो इथं आली रेस्ट झाली. सर इथं होते इनिशियल वेलॉसिटी आणि इथं काय सांगा आता फायनल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी काय झाली सर 0 झाली आणि इनिशियल वेलॉसिटीला काय बदल होता. आता बघा ही किंमत काय आली सर 0 आलं. u स्क्वेअर प्लस 2 जिची किंमत सांगा बेटा कमोन. याची किंमत काय आताच काढलं तिचं दोन काय आला किंमत मायनस या बेटा इंटू एस ला एस घ्या. एस म्हणजे आहे एस म्हणजे काय बेटा आहे. आता बाळांनो मला सांगा 0 बरोबर काय आला u स्क्वेअर प्लस इंटू मायनस 2gs. कारण मी केला मायनस 2gs इकडे काय होतं सांगा बरं का प्लस 2gs म्हणजे 2gs बरोबर काय आला u स्क्वेअर. आता बघा बेटा या ठिकाणी जे आपल्याला काय दिलं आपल्याला तर यस म्हणजे काय बघा मॅक्सिमम हाईट VP किंवा मॅक्सिमम हाईट रिच्ड बाय ऑब्जेक्ट. म्हणजे त्या ऑब्जेक्ट किती जास्तीत जास्त उंचावर जाईल ते कशावर डिपेंड आहे. यस म्हणजे काय आहे यस म्हणजे काय बेटा हाईट. यस म्हणजे काय आहे हाईट. सांगा यू स्क्वेअर हा 2gs इकडे जाऊन भागाकारात जातो का जात नाही मला एवढं सांगा. नाही यस 2g यस इकडनं 2g खाली गेला काय आलं सांगा यस इज इक्वल टू u स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. g म्हणजे कोणता फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि या ठिकाणी u म्हणजे कोणती वेलॉसिटी बेटा इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल फॉर्म्युला काय मिळाला तुम्हाला सांगा. हा फॉर्म्युला याच्यासाठी आहे मॅक्सिमम हाईट रिच्ड बाय ऑब्जेक्ट. हा फॉर्म्युला कशाचा सांगा बेटा मॅक्सिमम हाईट रिच्ड बाय ऑब्जेक्ट. काय फॉर्म्युला असेल सांगा बरं का सर. हाईटला एस ने दाखवलेला आहे. एस बरोबर काय ते सांगा बेटा. एस बरोबर काय ते सांगा बरं का u स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. u म्हणजे कोणती वेलॉसिटी सर इनिशियल वेलॉसिटी आणि v म्हणजे कोणती बेटा सांगा फायनल वेलॉसिटी.
आणि ए ची व्हॅल्यू किती घेता येते -g का, कारण ते वरी गेल्यानंतर ऑब्जेक्ट खाली येऊ लागला इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. सो ए इज इक्वल टू काय घ्यायचं -g. आणि त्याच्यावर पण शिकलो होतो बघा, एखादी हाईट कमी आहे पण ती हाईट जी आपण घेतलं रेडियसच्या तुलनेमध्ये खूप खूप कमी आहे, त्याच्यामुळे सुद्धा आपण काय करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कमी घेतो असतो. ठीक आहे, हे लिहून घ्या, खूप महत्वाचं आहे. मॅक्झिमम हाईट रिच्ड बाय ऑब्जेक्ट आहे बरं का, मॅक्झिमम हाईट रिच्ड बाय ऑब्जेक्ट. त्याचे PYQ वगैरे आपल्याला सारच घ्यायचे आपल्याला, डोंट वरी अबाउट इट. लवकर बेटा. या बेटा लवकर. झालं का? डायरेक्ट केल्यामुळे मी तुम्हाला लिहून दिलं. ठीक आहे, पहा पुढे जरा लक्ष. हे वाक्य महत्वाचं आहे. जर इनिशियल वेलॉसिटी जास्ती असेल तर जो बॉल आहे तो जास्ती हाईटला जाईल का कमी हाईटला जाईल? जास्तीत जास्त हाईटला जाईल. म्हणजे काय, ऍज इनिशियल वेलॉसिटी इन्क्रीजेस द हाईट ऑफ ऑब्जेक्ट ऑल्सो इन्क्रीजेस. लिहा मग वाक्य. ऍज initial velocity u increases, as initial velocity u increases, height of the ball also increases. Height of the ball also increases. ठीक है, लक्ष द्या. The reason for this is that the higher the initial velocity, the ball will oppose the gravity of the earth more. जेवढी जास्त इनिशियल वेलॉसिटी असेल तेवढाच तो जास्ती कुणाला अपोज करणार आहे बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्सला. लक्षात आलं? जेवढी जास्त तिची कोणती वेलॉसिटी आहे? इनिशियल वेलॉसिटी आहे, तेवढाच तो जास्ती कुणाला अपोज करणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करणार आहे. आणि त्यामुळं काय होतं की जो ऑब्जेक्ट आहे तो लार्ज हाईटला will be goes to the large height, जास्त उंचीला जातो. We have seen above the value of g keeps decreasing as we go higher above the surface of the earth. आपण पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे सर? आपण पाहिलेलं होतो. काय पाहिलं होतं बेटा? की सर जसं जसं आपण वरी जातो, कुठं वरी ते अर्थच्या सरफेस पासून वरी जातो त्यावेळेस काय घडतं सांगा बरं का बेटा? जी ची व्हॅल्यू वाढते का कमी होते? कमी होते. कुणाची व्हॅल्यू? म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कधी कमी होतो? अर्थच्या सरफेस पासून वरी गेल्यावर किंवा अर्थच्या सेंटरकडे गेल्यावर. आणि झिरो कुठे असतो? सर एक असतो इनफायनाइट डिस्टन्सला आणि दुसरा असतो सेंटर ऑफ द अर्थला. बघा, ऍज वी हॅव सीन अबाउट दिस सीन
अबो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी कीप्स डिक्रीजिंग, जीची व्हॅल्यू कमी होते कधी, ऍज वी गो हायर अबो द सरफेस ऑफ द अर्थ, दस फोर्स पुलिंग द बॉल डाऊनवर्ड. आणि हा फोर्स काय करतो, बॉलला कुठे वळतो, कुठे वळतो, डाऊनवर्ड. ऍज द बॉल गोज अप, द फोर्स पुलिंग द बॉल डाऊनवर्ड डिक्रीजेस ऍज द बॉल गोज अप. पण मी जे काही इनिशियल फोर्स अप्लाय केला त्याच्यामुळे काय केला, तो ग्रॅव्हिटीला तापत चाललेला आहे आणि ग्रॅव्हिटीचा म्हणजे ग्रॅव्हिटीला पण अपोज करू लागलाय. आणि जो ग्रॅव्हिटी पेक्षा जास्ती एक्सेस मध्ये असेल तर तो काय करतो, एका टिपिकल पॉइंटला त्याच्यापेक्षा वरी जात असतो. गेल्यानंतर इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द बॉल, जर समजा आपण त्या बॉलची जे आपण बॉल फेकतो ना दॅट इज इनिशियल वेलॉसिटी, जर इनिशियल वेलॉसिटी ऑफ बॉल जर आपण त्या ठिकाणी वाढवलं, इट विल रीच म्हणजे पोहोचतात लार्जर अँड लार्जर हाईटला. जेवढी जास्त इनिशियल वेलॉसिटी रॉकेट काबरवरील जातात, कारण त्या रॉकेटमध्ये एवढा फ्युएल असतो, एवढी इनिशियल वेलॉसिटी क्रिएट केली जाते की तो रॉकेट तेवढ्या उंचावर जात असतो. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करतो. कुणाला अपोज करतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला. लार्जर अँड लार्जर हाईटला जातात अबो द पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल वेलॉसिटी ऑफ द बॉल. बॉल इज एबल, हे खूप महत्वाचं आहे. एक टिपिकल हाईट पर्यंत गेले, त्या हाईटला गेल्यानंतर हा जो तुमचा बॉल आहे हा एबल टू ओव्हरकम द डाउनवर्ड पुल बाय द अर्थ अँड कॅन स्केप द अर्थ फॉरएव्हर अँड विल नॉट फॉल बॅक ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. गेला 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 वरी गेला, एक टिपिकल पॉइंटला, त्या जर पॉइंटच्या बाहेर जर गेला तर तो ऑब्जेक्ट पुन्हा पृथ्वीच्या सरफेसवर येतो का, नाही. तू तेरे घर मैं मेरे घर साजना. हाँ, वो साजन साजन करते चक्कर घुमाता है और साजन इधर बीबी बच्चे सब पैदा करते ना. बीबी कसं पैदा कराल, बच्चे पैदा कराल. सॉरी नाही ना, बरोबर आहे ना, नाही बरोबर आहे, बरोबर. बघा बेटा काय म्हणलं आपण या ठिकाणी, चेंडू बॉल इथे चेंडू, चेंडूवर तुम्ही काय केलं, लावलो काय, इनिशियल वेलॉसिटी. लय लावलं एका पॉइंटला काय झालं, गेलं काय, बॉल कुठे गेलं, त्या पॉइंटच्या बाहेर गेलं. आता गेलं ते गेलंच. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप म्हणतात त्याला. तो तिकडून अट्रॅक्ट करतो, हा इकडून तिकडे अट्रॅक्ट करतो त्या ठिकाणी. ओके, त्या ठिकाणी पहा बेटा, पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल वेलॉसिटी ऑफ द बॉल, द बॉल इज एबल टू ओव्हरकम द डाउनवर्ड पुल बाय द अर्थ. जी ओढत होती ना त्याला, कोण, अर्थ कुणाला, बॉलला. मग आता काय होते, तो झालं जातो मी माझ्या गावी. मग तो काय करतो, त्या जो काही प्रेम आहे त्या पृथ्वीचं त्या बॉलवर असलेलं, तो प्रेमला तो आता नाकारतो. मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करिअर घडवायचे, काहीतरी त्या ठिकाणी म्हणतो आणि या प्रेमाला तो ओव्हरकम करतो, टाटा बाय बाय करतो. आणि ज्यावेळेस तो टाटा बाय बाय करतो गेल्यानंतर तो निघून जातो आणि कुठे फिरतो, पृथ्वीच्या गोल. बघा, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आहे, लांबी गेल्या तरी तेच विचारत, तेच त्याच्या मनामध्ये. आणि या चेंडूच्या मनामध्ये पण तेच असतो, चेंडू गरगरा फिरतो कुठं, त्या पृथ्वीच्या सभोवती. तसं पोर एका पोरीच्या मागे, एक पोरी राहते, अख्खी 25 पोरं तिच्या मागे फिरतात. बघा, लाईक दिस वे, एक पृथ्वी आणि असे लाखो सॅटेलाइट त्याच्या सभोवताली फिरतात. ड्यू टू दॅट इज अट्रॅक्शन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय गर्ल नाही, बाय दॅट अर्थ. त्याचं त्या मुलीमुळे सारे फिरलेलं आहे रे बाबा, तसं नाही. काय लक्षात घ्या, मुलीमुळे मुलं फिरतात आणि पृथ्वीमुळे ग्रह फिरतात. दोन्ही बी दोन शब्द आहेत, मुली ग्रह. बघा ना, सेम आहे ना बेटा, दोघात किती रिलेशन असते बघा. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा तर खूप संबंध आहे आपल्या आयुष्यात. ह्या सर्वांचा जो रिलेशन आहे त्या आपल्या पूर्णपणे दैनंदिन जीवनावर प्रत्येकावर एक उदाहरण म्हणू शकतो. प्रत्येकावर एक डेली स्केप वेलॉसिटीवर एक बनलं, दोघांचं अट्रॅक्शन आहे, दोघांचं प्रेम आहे, व्याकुळ आहे एकमेकाला. तो काय करतो, लांब जाण्याचा प्रयत्न करतोय, तिला जवळ वळते, लांब जाण्याचा प्रयत्न करतोय, जवळ वळतोय. त्याने म्हणतो नाही, मी मनाचा निर्धार केलाय, माझ्या मनाला मी इनिशियल वेलॉसिटी अप्लाय केलंय आणि माझी इनिशियल वेलॉसिटी आता एवढी जास्ती आहे की मी तुला आता ओव्हरकम करून निघून जाणार आहे. गेल्यानंतर सुद्धा तू तिच्या सभोवतालीच विचाराच्या गुरुत्वाकर्षण बलाने तो तिच्याकडेच खेचला जातो. कोण, चेंडू. कुणाकडे, अजून एक फोर्स आहे का नाही बेटा, हाय. फक्त तू काय केलाय, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये गेलाय, शिकायला गावी गेलाय, तिने मामाच्या गावाला बापाच्या गावाला, तू गेलाय फॉरेनला शिकायला. प्रेम दोघांचं अजून तेवढंच आहे, पण दोघं लांब आहे. दॅट इज अ लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये. अजून आहे का नाही बेटा दोघांचं, बॉलचं आणि पृथ्वीचं.
मग ह्या ठिकाणी काय होतं, विल नॉट फॉल बॅक. पण तो गेला तिकडं, पण परत आला नाही, तिकडच पाय पकडून तिकडच लेकर केला आणि हिने ते बिचारी राहिली. तो हा विचार राहिला, गेले ना तिकडं, आला का परत तो नाही आला. मग त्या ठिकाणी काय झालं, ओव्हरकम केला. त्या ठिकाणी जे काही डाऊनवर्ड पूल होता अर्थच्या माध्यमातून ही केला, तो परमनंट तिच्या प्रेमातून स्केप झाला आणि अर्थ पासून फॉरेवर पुढे गेला आणि तो पुन्हा पृथ्वीवर खाली पडणार नाही. आणि अशा वेलॉसिटीला म्हणतात टाटा बाय बाय वेलॉसिटी. दॅट इज अ स्केप वेलॉसिटी. कोणती वेलॉसिटी बेटा? द फोर्स बाय विच द ऑब्जेक्ट स्केप द अर्थ्स ग्रॅव्हिटी फॉरेवर, किंवा द वेलॉसिटी by which the earth escape earth's gravity. काय म्हटलं? earth's gravity forever. त्याला काय म्हटलं जातं बेटा? स्केप वेलॉसिटी. त्याचा फॉर्म्युला बघा. याचा लॉ ऑफ कन्झर्वेशन आहे, खूप सोपा आहे. लास्ट टॉपिक आहे त्यातला. आणि एवढं झालं म्हणजे नाही, एक्सरसाइज घ्यायची आपल्याला, PYQ घ्यायची. म्हणजे अजून कमीत कमी 4 दिवस चालणार आहे, कमीत कमी. नाहीतर उत्तर सारलं तसं नाही करायचं बेटा. पूर्ण समजलं पाहिजे, अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. ठीक आहे, पहा. An object going vertically upward from the surface of earth. ऑब्जेक्ट आहे वर्टिकली अपवर्ड जात आहे सरफेस पासून. त्यावेळेस इनिशियल वेलॉसिटी कुणाची इक्वल असते? स्केप वेलॉसिटीच्या. बघा नीट हे वाक्य लिहूया बेटा. if the initial velocity is equal to escape velocity, if initial velocity is equal to what velocity beta? Escape velocity, then object escape कुठून escape होतो रे? From their object escape from gravitational force of the earth. एकतर escape velocity काय असायला पाहिजे बेटा? इक्वल असायला, सॉरी इनिशियल वेलॉसिटी एकतर escape velocity एवढी असायला पाहिजे किंवा escape velocity पेक्षा जास्त असायला पाहिजे. आता escape velocityचा जो फॉर्म्युला वगैरे आहे ना, तो आपल्याला पुढच्या चॅप्टर मध्ये घ्यायचा स्पेस मिशन मध्ये. ठीक आहे, माहिती राहू बरं का. त्याचा फॉर्म्युला सर्व जे आहे सेंट्रिपिटल फोर्स कसा होतो, काय होतो, ते पुढच्या चॅप्टर मध्ये म्हणजे लास्ट चॅप्टर मध्ये आहे. हे झाल्यानंतर मे बी ते चॅप्टर घेऊ, नाहीतर लाईफ प्रोसेस किंवा आपलं जे हेरिडिटी अँड इव्होल्युशन आहे ते घेऊ. ठीक आहे, पाहू कोणते घेऊ, आपल्याला काय घ्यायचं, आपल्याला काय काम करायचं. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बीइंग इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. न्यूटन्स इनव्हर्स स्क्वेअर लॉ आपल्याला माहिती आहे. काय होता न्यूटन्स इनव्हर्स स्क्वेअर लॉ? आठवा सर, असं काढतो तुम्ही, F इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. आठवलं का बेटा? आठवलं? म्हणजे या ठिकाणी समजा अंतर वाढला तर फोर्स कमी, किंवा फोर्स वाढला तर अंतर काय होतो? कमी कमी होत. The force of gravity being inversely proportional to the square of distance and becomes zero at infinite distance from the earth. Yeah. Gravitational force becomes zero. Gravitational force becomes zero at infinite distance. At infinite distance due to Newton's inverse square law. Due to Newton's inverse square law. त्याच्या खाली हे लिहिलं, F inversely proportional to R square. खाली लिहा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. याच्या खाली लिहा, याच्या खाली फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी is inversely proportional to
square of distance between object, square of distance between object and earth, square of distance between object and earth. ठीक आहे. आता इन्फायनाइट डिस्टन्सला ग्रॅव्हिटी आहे का नाही? ग्रॅव्हिटी नाही म्हणजे तो ऑब्जेक्ट कसा होतो सांगा बरं का? रेस्ट मध्ये येतो. कसा येतो? रेस्ट कुठे बेटा? ऍट इन्फायनाइट डिस्टन्स. ऍट कुठे बेटा? इन्फायनाइट डिस्टन्स. आता लास्ट टॉपिक पहा बेटा या ठिकाणी. एखादी ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचा मास m आहे. आता त्या ऑब्जेक्टवर आपल्याला या ठिकाणी बघा नीट पहा रे बेटा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा सर. 1/2 इंटू काय ते बेटा? mv स्क्वेअर. पण आताच काय म्हणलो सर? इन्फायनाइट डिस्टन्सला तो ऑब्जेक्ट कसा असतो सांगा बरं का? सर तो ऑब्जेक्ट असतो रेस्ट मध्ये. रेस्ट मध्ये असताना वेलोसिटी काय असते? 0. मग हा टोटल किती आला? 0. लक्षात घ्या v किती येतं सांगा? 0. का? ऑब्जेक्ट कसा आलाय? रेस्ट मध्ये आलाय. का बर? इन्फायनाइट डिस्टन्सला आहे. ग्रॅव्हिटी अप्लाय होते का? नाही. म्हणून तो कसा आलाय? रेस्ट आलाय. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला Gmm डिवायडेड बाय r. आणि इथं काय असतो? हा जो आहे इन्फायनाइट डिस्टन्स आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी किती येतं सांगा? 0. आणि इथं पोटेन्शियल एनर्जी काय? Gmm डिवायडेड बाय r. आता फॉर्म्युला सांगा. टोटल एनर्जी इज इक्वल टू काय येतो? कायनेटिक एनर्जी प्लस कोणती बेटा? पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती येतं सांगा? सर 1/2 mv स्क्वेअर. स्केप वेलोसिटी. हा आता इथं प्लस आहे समजा. हे किती आहे व्हॅल्यू सांगा खालची? Gmm डिवायडेड बाय r. प्लस आहे का मायनस? तरी मायनस. प्लस आहे का मायनस? मायनस आहे. आता प्लस इंटू मायनस काय होतं सांगा बेटा? मायनस mv स्क्वेअर मायनस Gmm डिवायडेड बाय काय बेटा? r. अजून याला तुम्ही एक्सपांड करू शकता. कसं करता सांगा बरं का? सर इथं m आहे, इथं m आहे. कॉमन निघते का नाही रे? निघतो ना. काढायची गरज नाही तरी सांगतो तुम्हाला मी. उरलं काय? v स्क्वेअर मायनस Gm डिवायडेड बाय r. ठीक आहे. पण इकडे बघा सर इन्फायनाइट डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी बी 0 आहे, पोटेन्शियल एनर्जी बी 0 आहे. तर टोटल किती सांगा बरं का? 0 + 0 काय येते? 0च येणार आहे. किती येणार आहे? 0. हे वाक्य लक्षात ठेवायचं. या ठिकाणी सरफेसवर आहे काय बेटा? ऑन द सरफेस. ऑन द सरफेस. सरफेसवर कायनेटिक एनर्जी काय? फॉर्म्युला 1/2 mv स्क्वेअर. मग या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी काय? -Gmm डिवायडेड बाय r. आणि टोटल एनर्जी या दोघांची ऍडिशन. इकडे सांगा इन्फायनाइट डिस्टन्सला ऑब्जेक्ट हा रेस्टला आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी 0. पोटेन्शियल एनर्जी इन्फायनाइट डिस्टन्सला काय असते? 0. आणि त्या ठिकाणी टोटल एनर्जी काय? 0 + 0 काय ते? 0. म्हणजे एनर्जीच नाही सांगायचं तात्पर्य त्याच्यावर. कोणतीच नाही. हे बी नाही, ते बी नाही, काहीच नाही त्याच्यावर. ठीक आहे. त्याच्यावर आपले पुढे प्रॉब्लेम्स आहेत. आणि हा जो वेटलेसनेस जो टॉपिक आहे ना तो आपण काय करू? एक्सरसाइज मध्ये कव्हर करू आपण. वेटलेसनेस टॉपिक खूप सोपा आहे. म्हणजे वरी गेल्यावर 11% कसं कमी असतो, काय असतो, हा टॉपिक त्याच्यामध्ये आहे. आणि हा टॉपिक लक्षात ठेवायचं बरं का मला शिकवताना. आपल्याला एक्सरसाइज मध्ये हा वेटलेसनेस टॉपिक करायचा आहे. तरी ठीक आहे, सांगतोच कशाला. आपल्याला सवय राहते बघा. आपल्याला सारं राहते, फक्त थोडंच म्हणून झालंय. कुठं तरी एवढंच राहते आणि त्याच्या पहिले सारं घर पूर्ण धिंगाणाच. तेवढे घेऊन येऊ आपण. चला वेटलेसनेस. बेटा सुनीता विलियमला बघितला का? त्यासोबत त्याला हवेत म्हणजे हवेत नाही त्या ह्याच्यामध्ये सॅटेलाइट मध्ये तिचे बाहेर आले माहिती का? सिरियसली इथलं बघ तिचं बघा ना तुम्ही. ते त्याच्यानंतर ते काय रे आदित्यराव काहीतरी हिरो आहे बघा. ते शादी में जरूर आना मध्ये नाही का? ते राहुल काय तर नाव आहे तसं. रावच आहे काहीतरी. कोणतं नाव? काहीतरी असेल त्याचं. त्याचं बी त्यानं कोणत्या तर ह्याची पिक्चरची करू लागले आणि त्याची ट्रेनिंग चालू आहे त्याच्यामध्ये. काही दिवस केले त्याचं बाहेर आले. हाड जो असतो ना खालचा असं बाहेर येतो. त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काहीतरी वेटलेसनेस मुळे होत असतं. तिला चालायला विसरून गेलं तिला. अक्षरशः तिला चालायला आता ट्रेनिंग द्यावं लागते तिला चालायची काही दिवस. उघडा ना बाय. लग्न करायला सोपं असतं बेटा. लेकर सांभाळायला अवघड राहते. लोकांना वाटतं माहिती मी करून घेतो इमानदारा तू माझं प्रेम आहे. झालं लेकर मग जा तू भांडे घासाय म्हणते नवरा लगेच. मला त्याला सांभाळायला होणार तू भांडे घास मी कपडे धुवायला जातो. काही तर सोपं राहणार बरं का. म्हणून कधी पळून बिळून जायचं नाही. सर्वात गचाळला पळून जाणाऱ्याची कुत्र्यावनी एक घेऊन राहावं लागते बघा फुकऱ्यासारखं. आणि चुकून जर कधी एक लक्षात घ्या तुझ्यावर प्रेम झाले म्हणजे दुसरा होणार नाही. काय सिंपल आहे. 100% होते. म्हणून जास्त लो मॅरेज टिकत नाही. 90% लो मॅरेजचे ब्रेकअप राहतात. रोज भांडण. तुझी कुंडली मला माहिती आहे माझी तुला. अरे ऐक ना रे पिल्ल्याला शाळा सोड.
आता अरेंज मॅरेज मध्ये अहो ऐका ना, सोडा ना हो. लव्ह मॅरेज मध्ये अरे तुला कळत नाही सांगितलं, मीच काही बुद्ध घेतले का, एक तर काम करायचं त्या ठिकाणी घ्या. आता नाव आहे समज, आता काय नाही, अरे नैतिक, अरे नैतिक, अरे नैतिक तुला कळत नाही करे, तुला तू असंच माझ्याशी प्रेम करून पळून घेऊन आलास का तू मला. योगायोगाने तिनं राहावं जॉबवाली, मग तर काय बघायची गरजच नाही. कळत नाही तुला, तू सकाळपासून जॉबला जाते, तू घरी बसून राहतो, लेकराला शाळेला सोडायचं कळत नाही तुला. लेकराची हागी बदल करायचं बरं का, चुकून करायचं नाही बघ, इमानदारीने सांगलं. मग कधी कधी स्वयंपाक करायला गेला, अरे मला खूप कंटाळा आला रे नाही, तू स्वयंपाक करशील काय. नाहीतरी आपण पार्सल मागूया, पार्सल पार्सल आलेले अर्धे पगार पार्सल मध्येच कार्यक्रम मग. आणि योगा योगाने त्याच्यामध्ये गंमत अशी राहते, बाप बी घरला येते ना माय बी घरला येते ना, घ्या मग बरा. आणि जास्तीत जास्त अरेंज मॅरेज टिकतात, मॅक्झिमम तर अरेंज मॅरेजेस टिकतात. लव्ह मॅरेज चुकून मी जेवढे माझ्या डोळ्यापुढे भेटला लव्ह मॅरेज लई तर ब्रेकअप म्हणजे 1 वर्ष बी टिकणार, रोज मारून घेतात, कुत्रा मारून घेतात, फाईटच फाईट. तिकडा घातल्या का बुक्क्या, त्याला 2 बुक्क्या किंमत राहत. रोज रोज जर समजा एखादी व्यक्ती आपल्यासोबत असल्या किंमत राहत नाही. कारण त्याला माहित राहते लग्नाच्या पहिले हिने काय काय केलंय, हिने काय काय केलंय, कुठपर्यंत जाते, हिने काय करते, कारण काय ह्याला माहिती, तिला माहित राहते मला सोडून कुठं जाणार आहे, कुठंच जाणार. मग तिथे एक्सप्लॉयटेशन होतं तिथं. ते नवीन रोज व्हिडिओ बघला लव्ह मॅरेज मध्ये, कुत्र्याने एक बाईला एवढं मारला तिला ओढायला, असं गिफ्ट फाडलं ते असं म्हणाला, असं फाईटच. मग त्याच्यानंतर डिवॉर्स होणार, हे होणार, कशाला. आपलं आपलं लग्न करायचं, काय करू वाटलं तरी वेगळं बघायचं आपलं आपलं, म्हणजे लग्नावर आहे फक्त, नाही तर तुम्ही दुसरं काही करता तुम्ही. असं बघा बेटा, दॅट इज अ वेटलेसनेस इन द स्पेस. लव्ह मॅरेज करायचं नाही बरं का. मला माहिती आहे 100% तुम्ही काही जण कांड करणार, काही जण, पण लगेच बचपन का प्यार, मैं उससे शादी करूंगा, नहीं तो मर जाऊंगा, नस काट लूंगा, पाय की रे. काय काय नस नस कुठं कापायचं, इथं तर कापत जावं रे, इथं काय कापता रे, इथं इथं पोर असं कापते, इथं कापत्या तिथं कापत्या, हे काय सेन्स आहे. कापायचं तर पण कापायचं, जिंदगीला बोचच नको, लाज वाटलं पाहिजे नस कापायला. तुम्हाला अजून एक शिकवतो, नस कुठली कापायचं, तिथे कापलो का लवकर मरणार, इथं खाली राहते नस, इथं कापायचं. हा दुसरं काही कापलो का, ते जर नस तुम्ही कापलो बेटा, ओके, मग काय बघायची गरज. जायचं रेल्वे पटरी जिंदाबाद, जपून जरा. लव्ह मॅरेज करायचं नाही बरं का, डेंजर. सर सांगितलं होते म्हणून मला 10 जागी विशेष करून पोरांना सांगलेला, तुम्हाला तर बापी घातला ह्याला काहीतरी सांभाळून तरी घेतील काही तर. आता तर काल पोरा बैठलोय का, पोरीनं पळून जाऊन लग्न केली, त्याच्या बापाने श्राद्धच केलं जिवंतपणी, ते जेवू घालणार त्याला. असं मी काही लव्ह मॅरेजच्या विरोधातला व्यक्ती नाही रे तसा मी, पण एक सांगतो तुम्हाला की नेमकं होतंय काय त्या ठिकाणी. त्या अमेरिकेमध्ये तर वेगळं आहे, 6 महिन्यासाठी बायको माझी तू, 1 वर्षासाठी बायको, त्याचं लेकरू त्याला माहित राहणार. होय, ते बाईला निवडून लागतं, माझं हेच आहे का त्याच आहे. फॅक्ट सांगतो रे, रिअल सांगला मी, रिअल सांगला, माहिती कुठं मला गेला मी खरं सांगला. तिथं लग्न किती, 3 वर्षासाठी 2 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लग्न करतात. आपल्याकडे तसलं राहणार, एकदा लग्न केलं, बाईला कुंकू लावलं का बाई जिंदगीभर राहते. तिकडे बाई 6 महिन्याला चेंज करते नवरा, आणि नवरा 6 महिन्याला बायको चेंज करते. किती भारी आहे. अबे तुझी बायको दुसऱ्यासोबत करून गेला, तुला लाज वाटते, किती भारी आहे. तुझी बायको, तू दुसरी बायको करून गेला तर तुझी बायको करून गेला बघायला, तर कसा बोलायलास रे तू, किती भारी आहे मग, किती भारी. म्हणजे तुला 10 बायका ठेवायची, 71 बायको पोस्ट पहिला तू बाबा. हाय ते सुधून दे ना तुला, 10 मला 1 तर म्हणून दाखवू रे, 1 तर. मी काय म्हणतो, लग्न करायला सोपं आहे बेटा, उद्या काय काय लागतं माहिती बायकोला सांगू. रोज तेल पाहिजे, मीठ पाहिजे, मिरचू पाहिजे, हे आणा ते आणा, फलाना आणा, बिस्तर आणा, बिस्किट आणा, चॉकलेट आणा, कुठून आणशील. Space travelers as well as object in the spacecraft happens to be floating. आपल्याला हवेत उडताना म्हणजे
लाईक अ फ्लोटिंग करताना हे नेमकं कशामुळे होतं? व्हाय डज दिस हॅपन्स? दो द स्पेसक्राफ्ट इज हाईट फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ, द व्हॅल्यू ऑफ जी देर इज नॉट झिरो. जी ची व्हॅल्यू झिरो आहे का? नाही. इन द स्पेस स्टेशन व्हॅल्यू ऑफ जी, स्पेस स्टेशन मध्ये लिहून घ्या. स्पेस स्टेशन करा, डॅश मारा 11%. स्पेस स्टेशन लिहा, डॅश मारा 11%. जी ची व्हॅल्यू कमी असते. व्हॅल्यू ऑफ जी इज 11% लेस. व्हॅल्यू ऑफ जी डॅश केलोस का स्पेस स्टेशन मध्ये? व्हॅल्यू ऑफ जी इज लेस दॅन 11%. इज 11% लेस करा, सॉरी, इज 11% लेस, इज 11% लेस than gravitational force on the earth, then gravitational force on the earth, then gravitational force on the earth. पुढे पहा बेटा. Thus the height of spacecraft is not a reason for weightlessness. खूप महत्वाचं आहे हे वाक्य लिहा. हाईट ऑफ स्पेसक्राफ्ट म्हणजे स्पेसक्राफ्टची हाईट ही महत्वाची नाही. लिहा, द हाईट ऑफ स्पेसक्राफ्ट इज नॉट रिझन फॉर वेटलेसनेस. द हाईट ऑफ स्पेसक्राफ्ट इज not a reason for weightlessness. It is caused due to it is म्हणजे कोण? weightlessness is caused due to free fall. weightlessness ही कशामुळे घडतं? फ्री फॉल मुळे घडतं. स्पेसक्राफ्टच्या हाईट मुळे नाही, फ्री फॉल मुळे घडतं. बघा, their weightlessness is caused by being in the state of free fall, though the spacecraft is not falling on the earth because of its velocity along the orbit. म्हणजे तो स्पेसक्राफ्ट कुणाच्या सभोवताली फिरतोय? पृथ्वीच्या सभोवताली फिरतोय, म्हणून त्या ठिकाणी ऑर्बिट करतोय. त्याची वेलॉसिटी त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी ओनली फोर्स ऍक्टिंग ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. आणि त्या ऑब्जेक्टवर कोणता, म्हणजे आपली बॉडी आहे, कोणता फोर्स ऍक्ट होतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा कुठे असतो? फ्री फॉल मध्ये असतो. आणि वेलॉसिटी ऑफ फ्री फॉल हे कशावर डिपेंड नाही? ऑब्जेक्टची प्रॉपर्टीज नाही. कलर कोणता आहे? पांढरा, लाल, तांबडा, हिरवा, जांभळा, लोखंडाचा आहे का लाकडाचा? इट इज नॉट मॅटर. ओके, प्रॉपर्टीवर डिपेंड नाही. द वेलॉसिटी ऑफ फ्री फॉल इज सेम फॉर ऑल द स्पेसक्राफ्ट. फ्री फॉलची वेलॉसिटी सर्वांना सेम आहे. ट्रॅव्हलरसाठी, जे काही ऑब्जेक्ट आहे स्पेसक्राफ्ट मध्ये त्यांच्यासाठी. दस इफ अ ट्रॅव्हलर रिलीजेस अन ऑब्जेक्ट फ्रॉम अवर लँड, म्हणजे काय? समजा एखादी ट्रॅव्हलर आहे, तो एखाद्या ऑब्जेक्टला वरून जर रिलीज केला तर तो वरीच काय असतो? स्टेशनरी असतो. काय असतो बेटा? स्टेशनरी. विथ रेस्पेक्ट टू हर अँड विल अपिअर टू बी वेटलेस. आणि समजा ते बघतो ना, पेन असं टाकलं का वरीच पेन रोटेट होत राहते. बघा कशामुळे होते? ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ. बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज 11% लेस एज कम्पेअर टू द अर्थ इन व्हॉट? स्पेस स्टेशन. ठीक आहे? एनी डाऊट कुणाला बेटा याच्यामध्ये? लावलं बेटा.